हॅलो एव्हरीवन, मी धीरज तुमच्यासाठी एक न्यू व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जो आहे 7th SSC महाराष्ट्र बोर्ड. या लेसनचं नाव आहे हीट. तर ह्या लेसनमध्ये आपण हीटच्या रिलेटेड भरपूर साऱ्या गोष्टी बघणार आहे. ओके, तर न थांबता आता या लेसनची आपण सुरुवात करूया. तर स्टार्टिंगचा व्हिडिओ बघून तर तुम्हाला एक्झॅक्टली कळलंच असणार आहे की आपण ह्या लेसनमध्ये काय काय बघणार आहे. तर ह्या लेसनमध्ये आपण हीट एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती कशा कशा पद्धतीने जाती, अजून त्याच्याबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण ह्या लेसनमध्ये घेणार आहे. तर हा लेसन चालू करायच्या अगोदर मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट विचारायची. समजा तुमच्या मम्मीने एक खूप चांगली भाजी बनवली, तुमची फेवरेट भाजी बनवली. ओके, तर तुम्ही काय करतात, पटकन जातात ती भाजी घेण्यासाठी. म्हणजे काय करतात, तुम्हाला खूप भूक लागली आणि खूप फेवरेट तुमची भाजी बनवली, तुम्ही काय करतात, पळत पळत जातात, प्लेट घेतात आणि पटकन भाजी घेण्यासाठी चमच्याला पकडतात. बरोबर आहे, पण तो चमचा काय असतो, त्या कढईमध्येच असतो. तर खूप वेळ त्या कढईमध्ये ठेवल्यामुळे तो गरम झालेला असतो. बरोबर आहे, तर तुम्ही पकडायला जातात आणि तुम्हाला चटका बसतो. राईट, बरोबर. असं होतं ना, भरपूर वेळा तुमच्याबरोबर झालं. ज्यांच्याबरोबर झालं त्यांनी कमेंट्समध्ये मला सांगायचं त्यांच्याबरोबर झालेलं आहे. ओके, असं होतं. नाहीतर कधी कधी आपण आपले फेवरेट समोसे नाहीतर जलेबी घ्यायला जातो, तर तिथं तो जो हलवाई असतो तो काय करत असतो, समोसे नाहीतर जलेबी तळत असतो. त्याचा जो मोठा चमचा असतो त्याच्यावरती तुम्ही कापड बांधलेलं दिसतं तुम्हाला. तर हे सगळं का नक्की होतंय, का करत असतं, तसे कापड लावत असतील, ते का करत असतील बरं? हा, तर त्याच्याबद्दल आपण नक्की बघणार आहे की ते तसं का करतायत. इथं तुम्हाला छोटे एक्झाम्पल्स दिलेले आहेत की हे सगळ्या गोष्टी का होतात आणि काय असे क्वेश्चन दिले. त्याचा आत्ता तरी जास्त यूज नाही, आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहे. सगळ्यात पहिला आपला टॉपिक काय आहे, ट्रान्सफर ऑफ हीट. तर इथं पण त्यांनी बघा ते कढाईवाला दिलेलं आहे. वरनं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे की तुम्ही जेव्हा पण गरम दूध प्यायला जातात तर काय करतात, तुम्ही गरम ग्लास डायरेक्ट पकडतात का? नाही, तुम्ही काय करतात, त्याला कुठला तरी हँकरचीफ घेणार, नाही तर कापड घेणार, मग पकडणार आणि मग गरम दूध पिणार. बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं असं हे सगळ्या गोष्टी तुम्ही का करतात. When we take a hot object in the vicinity of a cold one, the cold object becomes warm and the hot one becomes cooler. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपण एक हॉट ऑब्जेक्टच्या जवळ एक कोल्ड ऑब्जेक्ट ठेवतो, विसिनिटी म्हणजे काय, जवळ, त्याच्या जवळ, जेव्हा एका हॉट ऑब्जेक्टच्या जवळ आपण एक कोल्ड ऑब्जेक्ट ठेवतो, तर जवळ त्या दोन्ही गोष्ट ठेवल्यामुळे काय होतं की हॉट ऑब्जेक्ट जे आहे ते थोडं थंड होतं आणि कोल्ड ऑब्जेक्ट जे आहे ते थोडं गरम होतं. हे तुम्ही ऑब्झर्व केले कधी? जसं की समजा आपल्याला दूध थंड करायचं असेल तर आपण काय करतो, एक कुठलं ना कुठलं तरी भांडं घेणार आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतो आणि जो गरम ग्लास असतो तो त्याच्यामध्ये ठेवतो. बरोबर आहे, मग मी असं करत असणार आहे ताकी आपलं दूध थंड व्हावं. तर दूध थंड होतं पण ते जे पाणी असतं ते थोडं गरम होतं. बरोबर आहे. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट द हीट ट्रान्सफर फ्रॉम द हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी. ह्याच्यावरनं आपण काय समजून घ्यायचं की जे हीटचा जो ट्रान्सफर झालेला आहे तो कसं झालेला आहे, हॉट ऑब्जेक्टकडनं एक कोल्ड ऑब्जेक्टकडं. म्हणजे की हीट कोणाकडे होती, आधी एका हॉट ऑब्जेक्ट होती, त्याच्याकडनं कोणाकडे आलेली आहे, आता ती कोल्ड ऑब्जेक्टकडे आलेली आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याचा ट्रान्सफर झाला. तो ट्रान्सफर ऑफ हीट मीन्स दॅट द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. ट्रान्सफर ऑफ हीटचा अर्थ काय आहे की एका हॉट ऑब्जेक्टकडनं त्याचा फ्लो होतो एका कोल्ड ऑब्जेक्टकडं. जसं की आपण आधी शिकलो होतो की जे पण स्ट्रीमचा फ्लो होतो, पाण्याचा जो फ्लो होतो तो कसा होतो, वरनं खाली होतो का नाही, हे तो आपण शिकलो होतो पाठीमागच्या एक्झाम्पल्समध्ये की कुठल्या पण गोष्टीचा फ्लो होणार आहे तर तो हाय एरियामधनं लो एरियाकडे येणार आहे. तसं हॉट ऑब्जेक्टकडनं तो कोल्ड ऑब्जेक्टकडे येतो, त्याला आपण काय बोलणार आहे, हीट ट्रान्सफर. हे कळलं सगळ्यांना हीट ट्रान्सफर काय आहे. आता हीट ट्रान्सफरचे 3 वेगळे पद्धती आहेत. एक आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन आणि तिसरं आहे रेडिएशन. कळलं, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन असे 3 त्याच्या पद्धती आहेत. तर आपण हे डिटेलमध्ये कंडक्शन काय आहे, कन्व्हेक्शन काय आणि रेडिएशन काय हे 3ही आपण बघणार आहे. ओके, तर हे बघायच्या अगोदर नाहीतर आधी हे बघू, मग तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलं मी. ओके, ॲपरेटस दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे, बार्स ऑफ स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम अँड कॉपर, अ कॅन्डल, अ बर्नर, पिन्स एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. काय घ्यायचं आहे, स्टेनलेस स्टीलचा नाहीतर ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील, कॉपर, ह्याचे काय घ्यायचे, मोठे मोठे बार्स घ्यायचे. तुम्हाला आता दिसलं इथं असे बार्स घ्यायचे तुम्हाला. आणि एक बर्नर घ्यायचा. बर्नर म्हणजे काय, इथं दिलेलं बघा, इथं तुम्हाला दिलेलं हे तुम्हाला हायलाईट करतो बघा. हे मी नाही अजून डिटेलमध्ये हायलाईट केलं तर
हे वाले जे तुम्हाला दिसतं ह्याला आपण बोलतो बर्नर. बर्नरचा यूज काय असतो की ते काय करतात ते गरम करण्यासाठी. जसं आपला गॅस असतो असं तो बर्नर असतो. तो बर्नर घ्यायचा आणि पिन घ्यायचा आणि वॅक्स घ्यायचे. वॅक्स म्हणजे काय, मेणबत्तीचा मेन. हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला हा जो एक्झाम्पल दिसतोय हे तर तुम्हाला झूम होईल हे. तर झूम झाल्यानंतर हे तुम्हाला जे पिक्चर दिसतं त्याच्यावरती काय दिसतं तुम्हाला की त्यांनी कॉपरच्या अशा लांब लांब नाही तर स्टेनलेस स्टील आणि ह्यांच्या वार घेतले, त्याच्यावरती वॅक्स लावलंय, मेन लावलंय आणि त्याच्यावरती त्यांनी काय लावलंय, पिन्स लावल्या उलट्या. दिसतंय तुम्हाला. आणि काय केलंय, बर्नर तिथं ठेवलंय. मग जसं तो बर्नर ते जवळ ठेवणार तर ते काय होणार आहे, ते जे लोखंडाचे जे म्हणजे मेटलचे जे स्ट्रिप्स आहेत ते गरम गरम होत जाणार आहे. मग याच्याने नक्की काय होतंय तुम्हाला असं वाटतं ना की हे नक्की काय होत असणार आहे, असा प्रश्न पडलाय, बरोबर आहे. तर दरवेळेसारखं मी तुम्हाला काय केलेलं असणार आहे, लिंक तर दिली असणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. पण यावेळेस थोडं आपण एक वेगळी गोष्ट करायची आहे की आपण एक्झॅक्टली ते काय आहे ते बघायचं आहे. चला मग आता आपण बघूया. तर आपण थोडं यावेळेस वेगळं करणार आहे की आपण एक्झॅक्टली ती काय आहे एक्सपेरिमेंट ते पण यावेळेस बघणार आहे. लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नेहमीसारखी दिलेली आहे. प्लस तुम्हाला आज मी व्हिज्युअली दाखवणार आहे की एक्झॅक्टली काय, आणि प्लस साईड बाय साईड माझं ऑसम तुम्हाला एक्सप्लेनेशन पण भेटणार आहे ना की एक्झॅक्टली काय आहे ते, बरोबर आहे. चला आपण बघूया काय आहे ते. नीट लक्ष देऊन बघायचं आहे, नीट लक्ष देऊन बघायचं आहे. बघा त्यांनी काय केलेलं आहे, थोडूसा फक्त वेगळा, सेम टू सेम नाही, थोडूसा वेगळा आहे. काय फक्त त्यांनी आपण सरळ सरळ लाईनी घेतल्या होत्या, यांनी असं गोल गोल लावलेलं आहे. सेम एक्सपेरिमेंट आहे. जे कन्सेप्ट आहे मेन ट्रान्सफर ऑफ हीटची ती सेम कन्सेप्ट आहे, फक्त त्यांनी असे लावलेले आहेत आणि त्यांनी एक साथ घेतल्या होत्या. त्यांनी काय घेतलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे काय घेतलेले आहेत, मेटलचे पीसेस घेतलेले आहेत. त्याच्यावरती बघा ते व्हाईट व्हाईट जे लावले ते आहे मेणबत्तीचं मेन. तर सगळ्यांच्या वरती मेणबत्तीचं मेन लावलेलं आहे. आता ते पुढं नक्की काय करतात त्यांनी, हे बघा ते काय घेतलं, वेगळे वेगळे जे आहे ॲल्युमिनियमचं घेतले, कॉपर घेतलंय, ब्रास घेतले, निकेल घेतले, स्टेनलेस स्टील, असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काय घेतलेले त्यांनी मेटलचे पीसेस घेतले. आणि त्यांनी आपला, मी तुम्हाला सांगितलं बर्नर, आपला तो बर्नर तुम्हाला दिसतोय असं बर्नरच्या खाली त्यांनी ठेवलेलं आहे. तर आता बर्नरच्या खाली ठेवल्यामुळं आपल्याला काय बघायचं आहे की ते जे मेन आहे ते कुठल्या स्टीलवरचं लवकर वितळत आहे. ह्याच्यावरनं आपल्याला काय समजणार आहे की कुठल्या स्टीलमधनं हीट लवकर पास होतीये, म्हणजे कुठलं स्टील लवकर गरम होतं हे आपण नक्की आता बघणार आहे. ओके, सगळ्यात पहिलं कुठलं आहे, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम सगळ्यात पहिलं मेल्ट झालं. त्यानंतर ब्रास गेला, नाव 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 एफिका निकेल, एफिका निकेल, एफी निकेल. आता कुठलं राहिलं, आता कुठलं राहिलं, आता कुठलं राहिलंय, कॉपर आणि स्टेनलेस स्टील. अरे कॉपर पण मेल्ट झालं. आता स्टेनलेस स्टील शेवटला, सगळ्यात शेवटला कुठला गेला म्हणजे स्टेनलेस स्टीलचा आउट झालाय, बरोबर आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये त्यांनी बघा इथं दिलंय. सगळ्यात पहिला कुठला मेल्ट झाला, सगळ्यात पहिला मेल्ट झाला ॲल्युमिनियम, दुसरा झाला ब्रास, तिसरा झाला एफई जे आहे आयर्न, एनआय म्हणजे निकेल, सीयू म्हणजे कॉपर आणि स्टेनलेस स्टील. हे सगळे काय झाले एकानंतर एक सांगितलं की म्हणजे ॲल्युमिनियम काय आहे, ॲल्युमिनियम मधनं सगळ्यात लवकर काय होती, हीटचा ट्रान्सफर होतं. म्हणजे ॲल्युमिनियमचे बघा आपण घरी ॲल्युमिनियमचे भांडे वापरतो, का वापरतो, कारण ते लगेच गरम होतं. नाहीतर आपण स्टेनलेस स्टीलचे वापरतो, स्टेनलेस स्टीलचे पण वापरतो, पण ते कसे होतात, थोडे कमी काय होतात, गरम होतात. पण ॲल्युमिनियमचे आहे ते पटकन गरम होतात. म्हणून जास्तीत जास्त बघा तुमचे जे हे भांडी असणार ते कशाचे असणार आहे, ॲल्युमिनियमचे असणार आहे. कळलं का वापरतायत, त्याचं हे कारण आहे. एक्सपेरिमेंट कळला. चला आपण आता टेक्स्टबुकवर जाऊया. म्हणजे हे जे आपण पर्टिक्युलरली आता बघितलं, जे बघितलं आपण त्याच्यावरनं आपल्याला काय दिसलं की हीटचा ट्रान्सफर कसा होतोय, बरोबर आहे. हीटचा ट्रान्सफर कसा एक्झॅक्टली होतोय, तर त्यांनी कसं काय दिलेलं आहे पुढं, पिन्स फॉर स्टार्टिंग फ्रॉम द एंड नियर द बर्नर, इट मीन्स दॅट ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस फ्रॉम द हॉट एंड टू द बार टू द कोल्ड एंड. म्हणजे यांनी काय सांगितलंय की इथं ह्या एक्सपेरिमेंटमध्ये ते पिन फॉल होत आहे. म्हणजे जसं ते बर्नर गरम केलं तर त्याच्यावरती जे पिन आपण लावलेले आहेत उलटेवाले ते एकानंतर एक खाली पडणार आहे. पण आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये काय वॅक्स डायरेक्ट मेल्ट होत आहे, सेमच आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की जे सगळ्यात थंड होतं ते गरम व्हायला लागतं आणि मग ते जे गरम झालेलं एंड आहे तिथनं हळूहळू हीट जे आहे ते ट्रान्सफर व्हायला लागते कुठं, एका कोल्ड जागेवरती. म्हणजे एका साईडला कोल्ड आहे आणि एका साईडला हॉट आहे. मग हॉट कडनं कुठं जात आहे, कोल्ड कडे जात आहे.
आणि दिस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ अन ऑब्जेक्ट टू द कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे हॉट पार्ट कडून कोल्ड पार्ट कडे जी हीटचा ट्रान्सफर होतोय ह्याला आपण बोलणार आहे कंडक्शन. तर तुम्हाला व्हॉट इज कंडक्शन ऑफ हीट असा क्वेश्चन आला तर तुम्ही काय बोलणार आहे, व्हेन द हीट ट्रान्सफर्स फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू अ कोल्ड ऑब्जेक्ट, hot object to cold object, this transfer of heat is known as conduction. कळलं तुमचं? मी क्वेश्चन आन्सर्स पण प्रिपेअर करून देते वा धीरज सर. The pins on the copper bar start falling. The pins on the steel bar fall comparatively late. Heat conducted quickly through the copper. Conduction of heat through substance depends on the property of that substance. This conduction of heat takes place through the solid substances. Show that the medium is required for conduction of heat. त्यांनी काय सांगितलं की म्हणजे प्रत्येक मटेरियल चेंज होणार आहे. म्हणजे कॉपर आपण ॲल्युमिनियम घेतलं, स्टेनलेस स्टील घेणार, जसं जसं मटेरियल चेंज होणार आहे त्यांच्यामधली कॅपॅसिटी हीटला नेण्याची ती बदलणार आहे. जसं की आपण 2 व्हीलरवरनं गेलो तर 2च जण जात आहेत, बरोबर आहे, पण बसमधनं गेलं तर 50-60 जण जातील, बरोबर आहे. तर जसं जसं मटेरियल चेंज होणार आहे तसं तसं त्याच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे त्याला घेऊन जाण्याची ही पण बदलणार आहे. जसं आपण पाहिलं की ॲल्युमिनियम पटकन गरम झालं म्हणजे त्याची कॅपॅसिटी जी आहे हीट नेण्याची ती सगळ्यात जास्त आहे, हे कळलं. आणि ह्याच्यावरनं अजून आपल्याला काय कळलं की हीटला ट्रान्सफर होण्यासाठी, हीटला एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जाण्यासाठी कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज लागतीये हे आता आपल्याला कळलं की त्याला एक मीडियम लागतो. ती जी ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामधनं तो जाणार त्याला आपण बोलणार आहे एक मीडियम. इथपर्यंत समजलंय? आता आपण पुढे जाऊया पुढच्या एक्सपेरिमेंटवरती. ओके, पुढचा एक्सपेरिमेंट काय आहे चला रीड करूया आपण. हाऊ डज अ ट्रान्सफर ऑफ हीट टेक्स प्लेस थ्रू अ लिक्विड. आता लिक्विड मधनं हीटचा ट्रान्सफर कसं होतोय, म्हणजे आपण पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये पाहिलं की मेटल मधनं कसा होतोय, आता आपण बघणार आहे की लिक्विड मधनं कसा होतोय. ओके, अ बीकर, पोटॅशियम परमॅग्नेट, क्रिस्टल, अ बर्नर, वॉटर एक्सेट्रा, हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. हे सगळं घ्यायचं म्हणजे एक बीकर घ्यायचं, बीकर म्हणजे हे भांड काचेचं. त्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेट, क्रिस्टल्स, पोटॅशियम परमॅग्नेटचे क्रिस्टल जे तुम्हाला आता इमेज दिसेल असे क्रिस्टल्स घ्यायचे तुम्हाला, हे आरामामध्ये भेटून जातं, ह्याचं काही टेन्शन घ्यायचं नाहीये. त्यानंतर पाणी घ्यायचं आणि बाकीच्या जी गोष्टी आपलं बर्नर आणि ते सगळं घ्यायचंय, बरोबर आहे. प्रोसिजर काय आहे आता त्यांनी सांगितले, टेक सम वॉटर इन अ बीकर, हीट द बीकर स्लोली इन अ गॅस बर्नर, ड्रॉप अ फ्यू क्रिस्टल्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट इन टू वॉटर, नाव वॉच द वॉटर इन द बीकर केअरफुली, व्हॉट डू यू सी. त्यांनी सांगितलं काय करायचं आहे, एक थोडं वरती घेतो मी. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की त्यांनी काय घेतलंय, एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये पाणी घेतलंय, त्या पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट टाकलंय. ते पोटॅशियम परमॅग्नेट टाकल्यामुळं काय दिसतंय तुम्हाला की ते कलरफुल होत आहे आणि तुम्हाला थोडे पॅटर्न्स दिसणार आहेत. कसे, हे वालं हॉट कडून कोल्डकडे जाते, कोल्ड कडून हॉटकडे. चिंता नाही करायची, हे अजून नीट डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करतोच, तुम्ही चिंता नका करू. नाव यू विल सी स्ट्रीम्स ऑफ वॉटर गोईंग अपवर्ड्स अँड कमिंग बॅक टू द बॉटम. तर हे एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला काय दिसणार आहे की पाणी जे आहे ते वरती जात आहे परत खाली येते, वरती जात आहे परत खाली येते, असा पॅटर्न तयार होतोय. वरती जात आहे खाली येते, वरती जात आहे खाली येते. Due to the potassium permanganate, these magenta-colored streams can be identified easily. When heating becomes the water near the potassium permanganate warm in density decrease. As a result, it moves upwards and it is replaced by the cold water coming from the above. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एक्झॅक्टली इथं काय होतंय ते मी नीट अजून एक्सप्लेन करतो जेव्हा मी तुम्हाला ऍक्च्युअल माझ्याकडे जो आहे तो दाखवणार आहे. चला जाऊया आपण. तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा तुम्ही त्याला पाण्याला गरम करणार आहे तर पोटॅशियम परमॅग्नेटच्या कलरमुळं तुम्हाला दिसणार आहे की तिथं असे स्ट्रीम्स तयार होतात, म्हणजे एक असे लेयर्स तयार होतात. तर ते लेयर्स एक्झॅक्टली कसे तयार होत आहेत तर ते आता आपण बघूयात. ह्याच्या अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, आता ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी पण एक बीकर घेतलेला आहे, फक्त त्यांनी एक थोडासा बदल केला. त्यांनी काय केलेलं आहे, एका साईडला हॉट वॉटर घेतलेलं आहे, बघा तुम्हाला हॉट वॉटर दिसतंय आणि इथं आईस कोल्ड वॉटर दिसतंय, बरोबर आहे. म्हणजे एक साईडचं पाणी जे आहे ते हॉट वॉटर आहे, एक साईडचं जे पाणी आहे ते कोल्ड वॉटर आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं, एवढं कळलं. आता त्याच्यानंतर काय करतोय आपण, हॉट वॉटरच्या साईडला रेड कलर टाकतोय आणि कोल्ड वॉटरच्या साईडला ब्ल्यू कलर टाकतोय. असे दोन कलर्स वेगळ्या वेगळ्या साईड्सला आपण ड्रॉप करतोय. तर ड्रॉप केल्यानंतर आपल्याला काय दिसतं आता ते बघूया. दिसतंय काहीतरी, दिसतंय का त्याच्यामध्ये, काय फरक दिसतोय का तुम्हाला, काय दिसतोय फरक?
ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा काय दिसतंय की ब्ल्यू कलर जेव्हा आपण टाकतोय कोल्ड साईडला तर ब्ल्यू कलर जाऊन सेटल होते खालच्या साईडला. बट हॉट वॉटरमध्ये जेव्हा आपण कलर टाकतोय तर ते हॉट वॉटरचा जो कलर आहे तो परत वरती येतोय. मग तुम्हाला ते असे पॅटर्न्स दिसत आहेत असे स्ट्रीमचे. तर एक्झॅक्टली त्यांनी टेक्स्टबुकमध्ये कसं सांगितलंय की चला टेक्स्टबुकवरती जाऊ आपण, मी तिथं तुम्हाला अजून नीट डिफाईन करतो. तर हे बघा इथं काय दिसतं तुम्हाला, हे जे पाणी आहे इथं ह्या साईडला गरम होत आहे आणि मग ह्या साईडचं जे पाणी आहे ते गरम होते. इथलं पाणी गरम झालं तर वरचं तर थंड आहे ना, मग गरम पाणी वरती जात आहे आणि थंड पाणी जे आहे ते खाली येत आहे. मग थंड पाणी गरम झालं की ते परत वरतं जात आहे आणि वरचं जे गरम पाणी आहे ते थोडं थंड झालेलं असणार ते परत खाली येते. मग ते वरती जाणार आहे खाली येणार, वरती जाणार आहे खाली येणार आहे. मग हे स्वतःबरोबर पाणी पण घेऊन जाणार आहे, पाणी पण वरती जात आहे आणि खाली येत आहे, बरोबर आहे. तर हे जे काय तयार होत आहेत असे पॅटर्न्स तयार होत आहेत, बरोबर आहे. तर ह्या पर्टिक्युलर पॅटर्न्सला नाही तर ही जे तुम्हाला आता जे फिनॉमिना दिसला, ही जी गोष्ट तुम्हाला दिसली ह्याला आपण बोलतो कन्व्हेक्शन ऑफ हीट. म्हणजे आधी खालच्या साईडचं गरम होणार, मग ते गरम झाल्यानंतर ते कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे आणि वरचं परत खाली येणार आहे, खाली परत गरम होणार आहे, परत ते वरती जाणार आहे. आता ही कन्सेप्ट नीट लक्ष ठेवायची कारण पुढं आपल्याला अजून एक एक्सपेरिमेंट आहे ते समजण्यासाठी. हे कळलं इथपर्यंत. कन्व्हेक्शन ऑफ हीट कसं आहे की खालचं जे पाणी आधी ते गरम होत आहे ते परत वरती जात आहे, मग थंड पाणी जे आहे ते खाली येत आहे आणि मग ते थंड पाणी खाली आल्यानंतर ते गरम होते आणि ते वरती जाते आणि वरचं पाणी परत खाली येते. मग असं ते येत जातं. जसे आपण बोलतो ना बॉईल होते पाणी, तर ते ह्याच्यामुळे बॉईल होतं, खालचं पाणी वरती येतं मग वरनं खाली जातं, असं 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 होत चाललंय. ओके, ह्याला बोलतो आपण कन्व्हेक्शन करंट्स आणि ह्याला बोलतो आपण कन्व्हेक्शन ऑफ हीट. क्लिअर झालं कन्व्हेक्शन ऑफ हीट काय एक्झॅक्टली. आता तिथं ह्यांनी पुढं अजून एक एक्सपेरिमेंट दिलाय ताकी आपल्याला थोडं अजून नीट समजू की हे एक्सपेरिमेंट एक्झॅक्टली काय आहे. रिलेशन बिटवीन दिले त्यांनी डेन्सिटी आणि कन्व्हेक्शनचं. त्यांनी ह्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं, एक टेस्ट ट्यूब घेतली जो तुम्हाला आता दिसते इथं, हे जे आहे हे आपलं काय आहे, हे आपलं आहे टेस्ट ट्यूब. तर हे टेस्ट ट्यूब घेतलंय आणि इथं त्यांनी काय टाकलंय, एक आईसचा तुकडा टाकलाय, बर्फाचा एक तुकडा टाकलाय त्या टेस्ट ट्यूबच्या मध्ये आणि ते काय करणार आहे आता पाणीला गरम करणार आहे. पण आपण काय करतो खालच्या साईडनी त्याला गरम करतो, बरोबर आहे. आपण त्याला गरम करताना कुठनं करतो, खालच्या साईडनी गरम करतो. बट त्यांनी खालच्या साईडनी गरम नाही केलं, त्यांनी ह्या साईडनी गरम केलं, हिथनं गरम केलं. आपल्याला काय माहितीये की ज्या साईडने आपण गरम करणार तिथलं पाणी काय होणार आहे, गरम होणार आहे आणि ते वरती जाणार आहे. खालच्या साईडला येणार का, नाही, वरती जाणार आहे. मग तिथलं पाणी वरती गेल्यानंतर तिथलंच पाणी ते फिरत राहणार ना, मग खालचं पाणी गरम होणार का नाही हे आपण बघायचंय, होणार का नाही. चला आपण बघूया. तर जे मी तुम्हाला सगळं त्या पर्टिक्युलर आधी जे समजवलं तर ते आपण एक्झॅक्टली कसं होणार आहे ते आपण बघूया. ओके, पुढं घेतोय मी, जसं मी तुम्हाला सांगितलं बर्नर घेतला, एक ग्लास काय घेतलं, एक ग्लास ट्यूब घेतली आहे, टेस्ट ट्यूब घेतली आहे. टेस्ट ट्यूबमध्ये आपण इथनं गरम करतोय आणि इथं खाली एक बर्फाचा तुकडा आहे. तर खालच्या साईडला तुम्हाला दिसतंय, तर खालच्या साईडला काय एक बर्फाचा तुकडा आहे. हा बर्फाचा तुकडा मेल्ट होणार का नाही हे आपल्याला प्रश्न आहे. आता बघा इथं काय दिसतं तुम्हाला की आपण हिथनं जेव्हा त्याला गरम करतोय, हिथनं आपण त्याला गरम केलंय, गरम केल्यानंतर हिथलंच पाणी गरम होतंय, खालच्या साईडचं गरम होते का, आपण पूर्ण वाटलं तर व्हिडिओ बघूया. इथं काय दिसतंय आपल्याला, इथं तर तुम्हाला अजून डीप मध्ये दिसतंय की ह्या साईडचे जे व्हाईट वाले जे बबल्स आहेत ते आहेत थंडवाले आणि हे जे वरच्या साईडचे आहेत ते आहेत कुठले, गरमवाले. तर इथं आपल्याला काय दिसतंय, गरम नाही, इथं आपले एकदम थंड पाणी हे नॉर्मल पाणी आणि हिथलं आपण गरम करतोय. तर गरम करताना हिथलं वाले जे बबल्स तुम्हाला दिसतात ते जास्त हालचाल करताना दिसतात, पण खालचे वाले एवढे दिसतात का हालचाल करताना, नाही. बघा वरचे वाले जास्ती हालचाल करतात पण खालचे वाले एवढे हालचाल करतायत का, नाही. त्याच्यावरनं आपल्याला काय दिसतंय, त्याच्यावरनं आपल्याला काय दिसतंय की जेव्हा आपण एका पॉइंटलाच गरम करणार तर जी पण हीटचा ट्रान्सफर होणार आहे ते तिथनंच होणार आहे, खाली जाणार का नाही. म्हणजे हीट कशी जाणार आहे त्याची पण एक डेफिनाइट डायरेक्शनच आहे. हे समजलं का सगळ्यांना. आता टेक्स्टबुक वरती जायचं आपण. तर कन्व्हेक्शन मध्ये आपण काय शिकलोय की जी पण हीट आपण ज्या साईडनी गरम करणार आहे तर ती हीट कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे, बरोबर आहे. आणि थंड पाणी खाली येणार आहे का, ती खालच्या साईडला जाते का, नाही. त्याच एक्झाम्पलनी आपल्याला हे पाहिलं आपण की जिथं ते गरम करतात ते तिथली हीट कुठं जाते, वरती जाते आणि ते गरम पाणी वरती जात आहे, पण खालचा जो बर्फ आहे त्याला काय होतंय का, नाही. समजलं. तर आता आपण थोडं पुढं जाऊया. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा शेकोटी करतो, ओके, शेकोटी करतो असं आपण बसलेलो असो, बरोबर आहे, आगीच्या आजूबाजूला. तर आपण आगीच्या जवळ एकदम नाही बसलोय ना, आपण त्याच्यापासून काहीतरी डिस्टन्स वरती बसलोय, बरोबर आहे.
एवढ्या डिस्टन्सवरती बसून पण आपल्याला काय होतंय की त्याची जी ऊब येते जे गरम आहे ते आपल्याला वाटतं का नाही, गरम वाटतं का नाही, तरी पण थोडं लांब बसलो तरी आपल्याला गरम वाटतं. त्याच्यामध्ये काय आपण कुठला लोखंडाचा रॉड ठेवलाय का तिथं, काय बोलतात, आगीमध्ये एक लोखंडाचा रॉड ठेवलाय आणि आपण एक हातामध्ये धरला की त्याने आपल्याला ऊब होणार आहे? नाही. हवायामध्ये तरी आपल्याला काय होतंय, ते ऊब लागते. तर हा प्रश्न मी तुम्हाला का विचारला आहे, तर आपण पुढं एक कन्सेप्ट शिकणार आहे ज्याचं नाव आहे रेडिएशन. रेडिएशनमध्ये त्यांनी काय सांगितलंय की जसं सूर्य जे आहे ते आपल्यापासून खूप लांब आहे, बरोबर आहे, सूर्याचा जो डिस्टन्स आहे तो आपल्यापासून खूप लांब आहे, तरी पण त्याचं उजेड आपल्यापर्यंत येतो आणि तरी पण आपल्याला त्याची जी ऊब आहे ते हितपर्यंत येते. तर ते कसं होत असणार आहे, तर ते आपण बघणार आहे. द हीट इज ट्रान्सफर्ड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी मीडियम. द ट्रान्सफर ऑफ हीट दॅट टेक्स प्लेस इन दिस वे विदाउट मीडियम इज कॉल्ड रेडिएशन. म्हणजे आपण आधी पाहिलं की जी हीटचा ट्रान्सफर होतो त्यासाठी आपल्याला एक मीडियम लागतो, म्हणजे एक कुठला तरी ऑब्जेक्ट लागतो ज्याच्यामधनं ते हीटचा ट्रान्सफर होणार आहे. हे आपण आधी पाहिलं कशामध्ये, कंडक्शनमध्ये. बट अशी ट्रान्सफर ऑफ हीट, असा ट्रान्सफर ऑफ हीट ज्याच्यामध्ये त्याला मीडियमची गरजच नाहीये, म्हणजे कुठली गोष्ट नसल तरी पण हीट एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जाते. जेव्हा असं होणार आहे त्याला आपण बोलणार आहे रेडिएशन. जसं की सूर्य आपल्यापेक्षा लांब आहे, त्याला आणि आपल्याला कुठली गोष्ट कनेक्ट केली आहे का, एखादा लोखंडाचा रॉड आहे का मध्ये, नाहीये, तरी पण त्याचा जी ऊब येते आपल्याला हितपर्यंत येते. अशा जे पर्टिक्युलर प्रोसेस आहे ह्याला आपण बोलतोय रेडिएशन. तर रेडिएशन समजलंय काय? रेडिएशनच्या पुढं आता काय आपल्याला काय दिलंय रे, रेडिएशनच्या पुढं आपल्याला दिलंय गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट. तर गुड अँड बॅड कंडक्टर्स ऑफ हीट एक्झॅक्टली काय आहे तर ते आपण आता शिकणार आहे. ओके.